तर ठाकरे बंधूंनी मुंबईकरांसाठीचा वचननामा जाहीर केलाय। सेना भवनातील देवीचं दर्शन घेऊन ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला। शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द अशी वचननाम्याची टॅगलाईन आहे। दरम्यान मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार असल्याच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी वरळीत काल डोमकावळे जमले होते असा भाजपला टोला लगावलाय। मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही विचार सुरू केला, काल एक त्यांचा कुठला रे वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते आणि तिथे मी डोमकावळे होण्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते। ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे। याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले। राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे। ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला, आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं। वरळी दुग्ध डेअरी आहे, तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो, ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात घालतायत। देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत। कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे। मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत। म्हणजे यांचा महापौर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्तान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे।